हेडलाईन्स नंतर या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। नाशिक जिल्ह्यातील रब्बी कांदा खरेदीसाठी केंद्रानं किमान हमी खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे। तर आजपासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे। ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या कास्टिंग सेलनं याबाबत आदेश जारी केलेले असून नाफेड आणि NCCF यामार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे। मात्र शासनानं जाहीर केलेले दर उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये कमी आहेत, त्यामुळे उत्पादन खर्चावरती आधारित योग्य बाजारभाव निश्चित करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होती। दरम्यान कांदा उत्पादकांवरती जे संकट ओढवलंय त्यावरती कांद्याला 3000चा हमीभाव मिळावा अशी मागणी किसान सभेच्या वतीनं अजित नवले यांनी केली आहे। तर राज्यभरामध्ये इतर जिल्ह्यामध्ये देखील कांदा उत्पादक शेतकरी असताना परिपत्रक फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच का असा सवाल देखील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे। कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघणं दूरच, परंतु काढणी, साठवणूक आणि मंडईपर्यंत नेण्याचा खर्च सुद्धा आज मिळत असलेल्या भावातून शेतकऱ्यांचा सुटणार नाही अशी अवस्था आहे। कांद्याला किमान 3000 रुपयाचा हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी सातत्यानं कांदा उत्पादक शेतकरी करतायत। त्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याची आणि ठोसपणानं साठवणुकीच्या आणि इतर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। दुसऱ्या बाजूला आता तातडीनं जे संकट कांदा उत्पादकांवर आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी किमान 1500 रुपयाचं अनुदान प्रति क्विंटलला शेतकऱ्यांना जाहीर करणं, सरकारनं अधिक अंत कांदा उत्पादकांचा न पाहता या उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा तयार होतो, मग हा GR फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच का काढला? मुळामध्ये कांदा उत्पादकांना दिलासा द्यायचा नाही, फक्त आम्ही दिलासा देतो अशा पद्धतीचा आविर्भाव सरकार त्या ठिकाणी आणत आहे। सरकारला खरोखर जर कांदा उत्पादकांचा फायदा करायचा असेल तर कांद्यावर निर्यात बंदी न लागता कांदा हा निर्यात केला पाहिजे परदेशामध्ये आणि किमान 2 ते 2500 रुपये प्रति क्विंटलनी कांदा सरकारने खरेदी केला पाहिजे आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्वालिटीचा सुद्धा सगळा कांदा खरेदी केला पाहिजे। सरकारने आता जो काही 1580 रुपयाचा GR काढला यामुळे शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा सरकारने पाणी पुसलेली आहे। कांदा खरेदी दरात केंद्र सरकारनं वाढ जाहीर केली असली तरी नाशिकमध्ये आज होणाऱ्या आंदोलनावरती ठाम असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टद्वारे दिली आहे। नाशिकच्या चांदवड चौफुली इथं शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 25 रुपये दरानं कांदा खरेदी आणि आधी विक्री केलेल्या कांद्याला प्रति किलो 15 रुपये अनुदान मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर आजच्या आंदोलनात मुंबई आग्रा महामार्गावरच्या गाड्या 1 इंचही पुढे सरकू देणार नाही। शेतकऱ्यांची ताकद काय असते हे केंद्र सरकारला दाखवून देऊ अशा शब्दांमध्ये रोहित पवारांनी इशारा दिलाय। इंधन दरवाढ आणि कांद्याला हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी आज सोलापुरात काँग्रेस आंदोलन करणार आहे। खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर काँग्रेस रास्ता रोको करणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आंदोलन करत सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको केला जाणार आहे। दरम्यान कॉक्रोच जनता पार्टी ही क्रांतीची सुरुवात आहे, येत्या काळामध्ये तुम्हाला उद्रेक पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदेंनी दिली आहे। पुढची बातमी पाहूयात। इंधन दरवाढीचं संकट आता थेट शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे। इंधन टंचाईनंतर स्कूल बस संघटनेनं एकाच सत्रामध्ये शाळा भरवावी आणि आठवड्यामधून 2 दिवस ऑनलाईन वर्ग घ्यावेत अशी मागणी केली आहे। शाळा सुरू होण्यापूर्वीच बस सेवेचे शुल्क वाढवण्याचे संकेत देखील मिळालेत। राज्यातील स्कूल अँड कंपनी बस ऑनर्स असोसिएशननं सरकारनं स्कूल बस क्षेत्राला तातडीनं दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे। जय पवार विधान परिषदेची निवडणूक लढवणार नाहीत, मी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका लढवणार नाही अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरती केली आहे। पक्ष नेतृत्व जनतेप्रती प्रामाणिक बांधिलकी असलेला, दूरदृष्टी असलेला आणि नेतृत्व गुणांनी कार्यक्षम उमेदवार निश्चित करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे असं जय पवार म्हणाले। आमदार रोहित पवारांनी खासदार सुनील तटकरेंवरती हल्लाबोल केलाय। तटकरे स्वतःच्या मुलांसाठी लॉबिंग करण्याच्या प्रयत्नात असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। अजितदादा ज्या जागांवरती लढत होते किमान त्या जागा तरी राष्ट्रवादीला सोडायला नको होत्या असं देखील ते म्हणालेले आहेत। सुनील तटकरे हे स्वतःची खासदारकी बॅलन्स करत आहेत।
की कुटुंब बॅलन्स करतायत असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय. कोकणातली जागा अजितदादांच्या पक्षातला तिथं दिली जात असेल तर कुठंतरी सुनील तटकरे भाऊ जे आहेत ते खेळी खेळतात असं मला वाटतं. लोकसभेचं उद्याचं इलेक्शन त्यांना सोपं जावं म्हणून या बाजूला त्यांना सेफ केलं आहे. पण मला असं वाटतं पारंपरिक ज्या जागा असतील ज्या अजितदादा आधीपासून लढत आलेले आहेत, म्हणजे दादा ज्या जागा स्वतःकडे ठेवायचे, दादा ज्या जागेंवर प्रामाणिकपणे लढायच्या, त्या जागा खैरातीसारख्या जर भाजपला वाटल्या जात असतील तर याच्यावरूनच पुढे ते कळतंय भाजपच या दोन्ही पक्षाला, एकनाथ शिंदे साहेबांच्या पण आणि अजितदादांच्या पक्षाला सुद्धा चालवते. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कालपासून नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झालेली असून 1 जूनला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 जूनला अर्जाची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे 457 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार असून 18 जूनला मतदान पार पडणार आहे. आणि दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून छत्रपती संभाजीनगर, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून भाजपचे भास्कर दानवेंचं नाव हे चर्चेत आहे. भास्कर दानवे हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू असून जालना महानगर भाजपचे अध्यक्ष आहेत. रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी भास्कर दानवे यांना उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी केली. महायुतीचा धर्म पाळत अनेकदा माघार घेतल्यानं यावेळी तरी संधी द्यावी असा समर्थकांचा आग्रह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्यावरून चर्चांना उधाण आलंय. पक्षाचे युवा नेतृत्व पार्थ पवार यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. 15 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ओएसडींनी भेट घेत राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका कळवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पक्षश्रेष्ठींकडून कोणतीही सूचना मिळालेली नसल्यानं राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याची ठाम भूमिका इद्रिस नायकवडी यांनी घेतली आहे. दरम्यान आज मुंबईमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी अहिल्यानगरमध्ये 9 उमेदवारांनी 16 अर्ज खरेदी केलेत. यामध्ये देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि भाजपचे निष्ठावंत सत्यजित कदम यांच्यासाठी पत्नी प्रीती कदम यांनी अर्ज घेतलाय. सत्यजित कदम हे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव आहेत. यापूर्वी राहुरी विधानसभेसाठी इच्छुक असूनही पक्ष आदेशानं माघार घेतलेली होती आणि यावेळी पक्ष निष्ठावंताला न्याय देईल अशी अपेक्षा प्रीती कदम यांनी व्यक्त केली आहे. वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असल्याचं भाजपचे गटनेते प्रकाश संसारे यांनीही सांगितलं. एकनिष्ठता तर आधीपासून आहेच आहे. पक्षाने आतापर्यंत 14 साल असेल, 19 साल असेल किंवा पक्ष निवडणूक असेल, जेव्हा जेव्हा पक्षाने जो आदेश दिला त्याचं पालन नक्कीच कदम परिवाराने केलेलंच आहे. आणि मला खात्री आहे ह्या वेळेला पक्ष जसा मागच्या वेळेला त्यांनी थांबायला लावलं होतं आणि ह्या वेळेला नक्की काम आहेच आहे. त्याच्यामुळे पक्ष नक्की विचार करून ह्या वेळेची उमेदवारी दादांना देईल. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देवळाली प्रवराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजितदादा कदम यांच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नामनिर्देशन पत्र घेतलेलं आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या ह्या भावना आहेत की भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही उमेदवारी मिळावी. कॉक्रोच जनता पार्टीवर तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. कॉक्रोच जनता पार्टीशी संबंधित व्यक्तींच्या गतविधींची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीवरील या याचिकेवरती तातडीची आवश्यकता वाटत नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हा पक्ष न्यायपालिकेची प्रतिमा खराब करत असल्याचा दावा केलाय. त्यावरती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या मुद्द्यावरती इतके भावनिक होण्याची गरज नाही अशी टिप्पणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राज्य शासन आणि ॲग्रेको इंडिया कंपनीमध्ये सामंजस्य करार झालाय. यामुळे पुण्यात पुढील 10 वर्षांमध्ये साधारण 400 कोटींची गुंतवणूक आणि 1000हून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. कंपनी फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारणार आहे. स्कॉटलँड बाहेरील हे अग्रेको कंपनीचं सर्वात महत्त्वाचं केंद्र असणार आहे.
तर या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळी सूक्ष्म लघु उद्योगांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून मागच्या वर्षी जेवढा पुरवठा करण्यात येत होता तेवढाच पुरवठा याही वर्षी करण्यात येतोय. मात्र यावर्षीची परिस्थिती बघता पुरवठा वाढवण्याबाबत मागणी ही पेट्रोल पंप चालकांनी केली आहे. त्याचबरोबर नागरिकांकडून पेट्रोलची पॅनिक खरेदी सुरू असून अनेक ठिकाणी हाणामारी आणि वादाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावरती पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी देखील सध्या करण्यात येते. करतायत लोक पेट्रोल पंपावर, याच्यामुळे वारंवार वादाचे विषय होत आहेत. पंपावर धंदा करणं बिकट झालंय, कर्मचारी काम करायला तयार नाही, एवढी वाईट अवस्था झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसा धंदा करणार? आम्हाला पोलीस प्रशासनानं प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा, 2 कर्मचारी द्यावेत. ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अनोखं आंदोलन केलंय. नीट पेपरफुटी, राज्यातील बेरोजगारी, वाढती महागाई या सगळ्या विरोधामध्ये ठाण्यात कॉक्रोच आंदोलन करण्यात आलं. विशेष म्हणजे या आंदोलनात डुप्लिकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेलोनी सुद्धा सहभागी झाले होते. इटली दौऱ्यावरती असताना मोदींनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट भेट दिलं. याचवरून प्रतिकात्मक मोदी आणि मेलोनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होताय, डुप्लिकेट मेलोनी आणि तुम्ही काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? जे आपल्या देशामध्ये जे काही आता सध्या चालू आहे ते जे यंग जनरेशन आहे, जे एवढं वर्ष अभ्यास करून जेव्हा जॉबसाठी प्रयत्न करतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या मुलांसाठी आपल्या देशामध्ये काही केलं जात नाही आहे. फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त दिशाभूल केली जाते. त्या अगेन्स्ट आपण हे सगळं करत आहोत. जे मोदीजी जे आज जर परदेशात जाऊन जे काही प्रतिक्रिया देता आहेत त्याबद्दल आपण दाखवत आहोत आपल्या देशाला आणि नागरिकांना की अक्षरशः म्हणजे आपल्या देशामध्ये काय परिस्थिती आहे ती. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. करवीर शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूर हुपरी मार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी दुचाकी वाहनासह गॅस सिलेंडरला प्रतिकात्मक हार घालत केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शन केलं. पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता ही त्रस्त असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा हवालदारला आज सीबीआयनं कोर्टात हजर केलं. मनीषा हवालदारवरती फिजिक्सचा पेपर लीक केल्याचा आरोप आहे. विशेष सीबीआय कोर्टानं मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. तसंच पतीला भेटण्याची मनीषा हवालदारची विनंती कोर्टानं फेटाळलेली आहे. मुंबईलगतच्या मीरा रोडमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आलंय. इथल्या जेपी इन्फ्रा सोसायटी समोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय. या सोसायटीमध्ये पोलिसांनी सुरक्षा मार्च काढला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती जनावरांच्या प्रवेशावरती निर्बंध करण्यात आलेत. या सोसायटीच्या गेटवरती देखील बाउन्सर्स तैनात करण्यात आलेत. ईदच्या काळामध्ये परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आधीपासूनच खबरदारीचे उपाय सुरू केलेले दिसत आहेत. दरम्यान प्रताप सरनाईकांनी ईदच्या दिवशी सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलेलं आहे. शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये कुर्बानी देण्यासाठी काही जागा निश्चित केलेल्या त्याच ठिकाणी आपल्या मुस्लिम बांधवांनी कुर्बानी द्यावी अशी माझी सगळ्या आमच्या मुस्लिम बांधवांना आव्हान आहे. आमच्या हाजी अरामत शेखसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्यासुद्धा भावना आहेत. काही ठिकाणी अतिरेक होतो, तो अतिरेक होता कामा नये. बकरी ईद निमित्तानं मुंबईच्या अंधेरी पोलिसांनी रूट मार्च काढलाय. अंधेरी पूर्व परिसरामध्ये अंधेरी सबवे, ओल्ड नागरदास रोड, अंधेरी स्टेशन परिसर यासोबतच संवेदनशील भागामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढलाय. या रूट मार्चमध्ये अंधेरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोबतच अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती आता प्रशासनानं कठोर कारवाई सुरू केली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये रस्त्यावरती बेशिस्तपणे कचरा फेकणाऱ्या 100 पेक्षा जास्त नागरिकांवरती केडीएमसी प्रशासनानं गुन्हे दाखल केले. शहराला विद्रूप करणाऱ्या अशा बेशिस्त नागरिकांवरती एकाच दिवशी 50 गुन्हे दाखल केले असल्याची धक्कादायक माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास पोकरे यांनी दिली आहे.
टिटवाळा परिसरामधील अनधिकृत घरांवरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करताना काही महिला आक्रमक झालेल्या होत्या. आम्ही ही घरं विकत घेतलेली आहेत, मग आमच्या घरांवरती कारवाई का करता, असा संतप्त सवाल करत या महिलांनी पालिकेच्या पथकाला रोखण्याचा प्रयत्न केला. तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता महिलांनी त्यांच्याशी झटापट केली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 5 महिलांवरती गुन्हा दाखल केला आहे. साताऱ्याच्या खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांच्यावरती अखेर प्रशासकीय कारवाईचा मोठा बडगा उगारण्यात आलेला आहे. तब्बल 17.25 लाखांच्या आर्थिक अनियमितता आणि गंभीर गैरव्यवहार प्रकरणी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या सुनावणीत त्यांना सरपंच पदावरून निलंबित करण्याचा अंतिम आदेश जारी करण्यात आलाय. खेड ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक गैरव्यवहार आणि अधिकारांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आणि विरोधकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरती या प्रकरणाची सखोल चौकशी ही करण्यात आली होती. सांगलीत शासकीय गोदामातील हमालांनी आपल्या मागण्यांसाठी 2 दिवसीय धरणे आंदोलन सुरू केलं. राज्य शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं अन्यायकारक GR काढून शासकीय गोदामामध्ये काम करणाऱ्या हमालांना बेरोजगार करून त्यांची कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. सदरच्या GR मध्ये दुरुस्ती करून थेट माल रेशन धान्य दुकानात न घेऊन जाते त्या काम हमालामार्फत करावे, ठरवून दिलेली हमाली त्यांना देण्यात यावी याच्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं. आज होणाऱ्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय.